मित्र हो, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात किंवा सार्वजनिक आयुष्यात तुम्ही कुणीही असा, पण तुमच्या अवतीभोवती असलेली माणसं ही जर चारित्र्यवान नसतील, तर तुम्ही आयुष्यभर कितीही खस्ता खाऊन मोठे झालेला असाल, तरी अवघ्या काही तासात, काही दिवसात तुमच्या संपूर्ण आयुष्यभराची पुण्याई मातीमोल ठरू शकते. हे मी आपल्याला का सांगतोय, तर हे राम जन्मभूमीच्या न्यासामध्ये जो देणग्यांचा घोटाळा झाला आणि जे चोरी प्रकरण समोर आलं, त्याच्यामध्ये चंपतराय बन्सल आणि अनिल मिश्रा यांच्या वाट्याला जे आलं, ते आयुष्यभर हिंदुत्वासाठी किंवा अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खस्ता खाऊन सगळं काही मातीत मिळालं, अशी परिस्थिती समोर आलेली आहे. या संपूर्ण सगळ्या घोटाळ्यामध्ये जवळच्याच माणसांनी दगाबाजी केल्यानंतर चंपतराय बन्सल यांना अगदी न्यासाच्या बैठकीला सुद्धा निमंत्रित करण्यात आलं नाही. ते तिथे अनुपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आणि त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना शर्मेनं मान खाली घालायला लागेल, अशा पद्धतीच्या गोष्टी आता समोर येत आहेत. एरवी आपल्या सगळ्यांना एक पराक्रमी राजा म्हणून परिचित असलेल्या श्रीरामांच्या अयोध्येमध्ये ज्या पद्धतीचे घोटाळे आणि ज्या पद्धतीची कुकर्म झालेली आहेत, ती पाहिल्यानंतर जगभरातले रामभक्त आणि हिंदुत्वप्रेमी जर दुःखी झाले नाहीत तरच नवल. हा सगळा अयोध्येतला रावण राजाचा काय प्रकार आहे, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त या कार्यशैलीप्रमाणे काम करताना काही महत्त्वाच्या गोष्टी, राजकीय घटना, घडामोडी यावर आपण प्रकाश टाकत असतो. सध्या देशभर गाजत असलेला राम जन्मभूमीतला देणग्यांचा घोटाळा आणि या हुंडीमधली चोरी याबद्दल रामभक्त कमालीचे व्यथित झालेले आहेत. सोमवारी या न्यासाची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीचं कारण काय होतं, तर या बैठकीचं कारण होतं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे जे सरचिटणीस होते चंपतराय बन्सल आणि अनिल मिश्रा यांनी जे 26 जूनला राजीनामे दिले होते, ते राजीनामे मंजूर करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. आणि त्याचबरोबरीने हे राजीनामे मंजूर झाल्यानंतर याची जबाबदारी कोणाकडे द्यायची यासाठीचं सुद्धा मंथन केलं गेलं. अयोध्येतल्या विश्रामगृहामध्ये ही बैठक पार पडली. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीमध्ये बरंच मंथन करण्यात आलं आणि या मंथनानंतर चंपतराय बन्सल आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे घेण्यात आले. ही जी दोन्ही नावं आहेत मित्रहो, ही छोटी नावं नाही आहेत. चंपतराय बन्सल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, चंपतराय बन्सल यांचा जन्म उत्तर प्रदेशमधल्या बिजनौर इथला 18 नोव्हेंबर 1946ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामेश्वर बन्सल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत निस्सीम असे कार्यकर्ते होते आणि त्यामुळे लहानपणापासून चंपतराय बन्सल यांचा ओढा हा संघाकडे, हिंदुत्ववादी विचाराकडे राहिला. चंपतराय बन्सल हे अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होते आणि त्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून धामपूरमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. पण आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे चंपतराय बन्सल यांना आणीबाणीत 18 महिन्यांचा तुरुंगवास सहन करावा लागला. आणि या तुरुंगवासानंतर ते जेव्हा बाहेर आले त्यावेळेला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचप्रमाणे 80च्या दशकामध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषदेशी आपली निष्ठा, आपलं आयुष्य हे समर्पित केलं. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या चंपतराय बन्सल यांना आत्ता त्यांच्या या वयाच्या 80व्या टप्प्यामध्ये किंवा 79 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना जर कोणी गंडवलं असेल, कोणी जर फसवलं असेल, तर
चंपतराय बन्सल यांना फसवलं हे त्यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या एका खाजगी सेवकाने. त्याचं नाव आहे रामशंकर उर्फ टिन्नू यादव. आता हा जो रामशंकर उर्फ टिन्नू यादव आहे याच्या या सगळ्या कृष्णकृत्यांच्या बाबतीमध्ये चंपतराय बन्सल यांना माहिती होती का? हे सगळं प्रकरण, चोरीचं प्रकरण अखिलेश सिंग यांनी लोकांसमोर आणलं असं सांगितलं जातंय. पण आता याच्यामध्ये काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. ते खुलासे काय आहेत तर 5 जूनला ज्या वेळेला अखिलेश यादव यांनी या संदर्भातलं ट्विट केलं त्याच्या आधी 3 आणि 4 तारखेलाच या संदर्भातली माहिती चंपतराय यांना होती, अशा पद्धतीचा खुलासा आता कोषाध्यक्षांनीच केलेला आहे. आणि कोषाध्यक्ष जे आहेत गोविंद देवगिरी यांची खरं तर जबाबदारी आहे की ही हुंडी, इथे आलेलं दान याचा लेखाजोखा ठेवणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं, किती पैसे आले याच्या नोंदी ठेवणं. पण या गोविंद देवगिरी यांनी जी काय माहिती दिली ती तर आणखीच अचंबित करणारी आहे. गोविंद देवगिरी यांच्या म्हणण्यानुसार ते सतत प्रवासात असायचे, ते सतत फिरतीवर असायचे, विशेषतः ते पुण्याला असायचे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे या देणग्यांच्या बाबतीत किंवा या संपूर्ण सगळ्या हुंडीच्या व्यवस्थेच्या बाबतीत आपल्याला काहीही माहिती नाही. जिथे हुंडी ठेवलेली होती त्या रूममध्ये किंवा त्या खोलीमध्ये सुद्धा आपण गेलेलो नव्हतं, अशा पद्धतीचा खुलासा गोविंद देवगिरी यांनी केलेला आहे. आता हे जे चंपतराय बन्सल जे आहेत हे खूपच वरिष्ठ असल्यामुळे आणि त्यातही त्यांनी विश्व हिंदू परिषदेमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रचारकाचं काम केलेलं होतं. आग्रा असेल, डेहराडून असेल, हरिद्वार असेल, या ठिकाणी त्यांनी संघाचं प्रचारकाचं काम केलेलं होतं. त्यामुळे पक्षामध्ये किंवा संघटनांमध्ये त्यांच्या शब्दाला एक वेगळा मान होता. पण गेल्या काही वर्षामध्ये चंपतराय बन्सल हे प्रचंड अहंकारी झाले होते आणि या संपूर्ण न्यासामध्ये चंपतराय बन्सल सांगतील तोच नियम किंवा अनिल मिश्रा ठरवतील तीच नियुक्ती, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं. चंपतराय बन्सल हे गेली काही वर्ष, विशेषतः राम मंदिराच्या स्थापनेला एक मूर्त स्वरूप यायला लागल्यानंतर ते कोणाचंही ऐकत नव्हते, कोणालाही जुमानत नव्हते. अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा आता समोर आलेल्या आहेत. अत्यंत हेकडी पद्धतीनं कामकाज करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आता याच्यातला आणखी एक महत्त्वाचा जो आरोपी आहे की ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याचं नाव आहे अविनाश शुक्ला. अविनाश शुक्ला याच्याकडे काय जबाबदारी होती तर अविनाश शुक्ला याला अनिल मिश्रा यांच्याच शिफारसीमुळे पैसे मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. इथे मोठ्या प्रमाणात देणगी येते. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या साठी फक्त देशातून नव्हे, फक्त आशिया खंडातून नव्हे तर जगभरातून इथे देणगी येते. आणि मग अशाच देणगीपैकी जवळपास 20 लाख रुपये हे या अविनाश शुक्ला याच्या घरात सापडले होते. अविनाश शुक्ला याच्या घरामध्ये 20 लाख रुपये तर सापडलेच, त्याचप्रमाणे काही डॉलर आणि युरो पण सापडले. जवळपास $1121, 70 युरो, इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. आणि हा जो अविनाश शुक्ला आहे, हा अविनाश शुक्ला अयोध्येतल्या एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. हा इथून चोरलेले पैसे त्या तरुणीकडे नेऊन ठेवायचा. त्याने आपल्या प्रेयसीला महागडा आयफोन घेऊन दिला होता. ज्या वेळेला पोलिसांनी या प्रेयसीच्या घराची झाडाझडती घेतली त्यावेळेला तिच्या घरात सुद्धा जवळपास 2 लाख रुपये आणि महागडे आयफोन सापडले. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या 8 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपल्या समोर येत आहेत त्यावेळेला आपण हिंदुत्ववादी लोक किंवा रामासाठी वाटेल ते करणारे लोक यांचा संतापाने तिळपापड झाल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण चंपतराय बन्सल यांच्यावर जे काही प्रसंग आलेला आहे
तो त्यांच्या या स्वभावामुळे, त्यांच्या एकूणच दुर्लक्षामुळे आलेला आहे आणि त्यासाठी अनिल मिश्रा आणि चंपतराय बन्सल हे दोघंच जबाबदार आहेत. त्यामुळे आता त्यांचे राजीनामे मंजूर झालेले आहेत. आता जी पुढची बैठक होणार आहे, या एकूण 9 सदस्यांपैकीचे 7 सदस्य इथे उपस्थित होते या बैठकीला आणि तिथे हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे. सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टी सामोऱ्या जाताना प्रचंड मनस्ताप, दुःख आणि क्लेश झालेला आहे. हे जरी खरं असलं तरी चंपतराय बन्सल आणि गोविंद देवगिरी यांच्यामधले संबंध सुद्धा ताणलेले होते. या दोघांचं पटत नव्हतं, या दोघांचं इथे कोल्ड वॉर सुरू होतं, अनेक मतमतांतरं या दोघांमध्ये होती, हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे गोविंद देवगिरी यांनी चंपतराय बन्सल यांना या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार ठरवताना अत्यंत राजकीय पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे. ते असं म्हणालेले आहेत की चंपतराय बन्सल यांनी राम जन्मभूमीसाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलेलं आहे. त्यांनी ते अत्यंत चांगले गृहस्थ आहेत, पण त्यांनी काही जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. ते नेक इन्सान आहेत असंही ते म्हणालेले आहेत. पण त्याच वेळेला त्यांनी केलेल्या या सगळ्या गोष्टी या त्यांच्या जवळच्या लोकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आणि त्यांना जी पूर्णतः सूट चंपतराय बन्सल यांनी दिली त्याच्यामुळे त्यांच्यावर ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. SITची स्थापना करण्यात आली होती उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने. या घोटाळ्याची सगळी चर्चा बाहेर आल्यानंतर किंवा संपूर्ण देशभरात हाहाकार माजल्यानंतर या SITची जी स्थापना झालेली आहे ती 13 जूनला या SITची स्थापना झाली आणि 13 जून नंतर याचा जो प्राथमिक अहवाल आला त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याचा अंतिम ही जी SIT बनवण्यात आलेली आहे याचा अंतिम अहवाल जो आहे तो येणं बाकी आहे. त्यानंतर याची पुढची बैठक 22 जुलैला होणार आहे आणि त्या 22 जुलैच्या बैठकीमध्ये जे काही होणार आहे ते मी आपल्याला सांगणारच आहोत. पण आत्ता प्रभारी सरचिटणीस पदाची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेचे अत्यंत ज्येष्ठ सदस्य आणि न्यासाचेही सदस्य असलेल्या कृष्ण मोहन यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. कृष्ण मोहन हे सुद्धा चंपतराय बन्सल यांच्याप्रमाणे राम जन्मभूमीच्या संपूर्ण आंदोलनामध्ये राम जन्मभूमीतल्या या सगळ्या कायदेशीर लढाईमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. चंपतराय बन्सल यांनी आपलं अख्खं आयुष्य राम जन्मभूमीसाठी, रामासाठी, हिंदुत्वासाठी वेचलं. पण आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी जे काही त्यांच्या स्वभावामध्ये झालेले बदल, त्यांची एकाधिकारशाही, अनिल मिश्रा यांच्यासारख्या सदस्याबरोबर त्यांनी केलेली हातमिळवणी म्हणा किंवा दोघांची मिलीभगत, याच्यामुळे संपूर्ण देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदुत्ववाद्यांना आणि रामभक्तांना मान शर्मेनं खाली घालायला लागेल अशा पद्धतीच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. हा जो टिन्नू यादव जो आहे, हा टिन्नू यादव अखिलेश यादव यांच्याशी निकटवर्तीय असल्याचा किंवा त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात मुद्दा हा आहे की टिन्नू यादव हा जरी कोणी असला तरी या टिन्नू यादवला जवळ कोणी केलं होतं? चंपतराय बन्सल यांनी केलं होतं. इथे ज्या पण नियुक्त्या व्हायच्या राम जन्मभूमीच्या संदर्भातल्या किंवा या न्यासाच्या संदर्भातल्या, त्या सगळ्या नियुक्त्या या अनिल मिश्रा आणि चंपतराय बन्सल यांच्या माध्यमातूनच व्हायच्या. त्यामुळे हे जे सगळे लोक आहेत हे गोळा करण्यामध्ये या 2 लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. संपूर्ण न्यासावरती एकाधिकारशाही चंपतराय बन्सल यांची होती आणि अनिल मिश्रा यांची होती. या दोघांचे राजीनामे तर घेतलेले आहेत, पण यांना क्लीन चिट देण्याचा जो काय प्रकार आहे तो गोपाळ देवगिरी यांनी केलेला आहे. गोपाळ देवगिरी कोण आहेत? तर गोपाळ देवगिरी हे सुद्धा हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, हिंदुत्ववादी नेते आहेत, न्यासाचे एक सदस्य आहेत, कोषाध्यक्ष आहेत. या कोशाची जबाबदारी राखणं हे त्यांचं काम आहे. ते चंपतराय बन्सल यांना किंवा अनिल मिश्रा यांना क्लीन चिट देऊ शकत नाही. ते काही उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाही आहेत किंवा ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाही आहेत. त्यांना चंपतराय बन्सल यांच्या चारित्र्यावरती
शिंतोडे उडवण्याचा जरी अधिकार नसला तरी त्यांना क्लीन चिट देण्याचाही कोणताही अधिकार नाहीये. आता प्रश्न हा येतो की 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. चंपतराय बन्सल आणि अनिल मिश्रा यांना अटक होणार का? जर त्यांच्या लोकांनीच हे सगळं केलेलं आहे, मग तो अविनाश शुक्ला असेल, या अविनाश शुक्लाच्या भावाच्या नावावर त्याने ग्रँड विटारा गाडी घेतलेली आहे. या अविनाश शुक्लाचा आणि या टिन्नू यादवचा पगार किती होता माहिती आहे का मित्रो? फक्त 14,000 रुपये. पण रोज लाखो रुपये हे लोक बाहेर घेऊन जात होते. मग मौल्यवान धातू बाहेर जात होते. कारण काय, तर या सगळ्याची मोजदाद करण्यासाठी अनिल मिश्रा यांनीच या शुक्लाची नियुक्ती केलेली होती. आणि मग या सगळ्या गोष्टी आत्ता समोर आल्यानंतर रामभक्तांच्या संतापाला पारावार उरलेला नाहीये. आता उत्तर प्रदेश सरकार, त्यांनी नेमलेली SIT आणि त्यातून येणारा जो अंतिम अहवाल आहे, त्यानंतर तरी चंपकराय बन्सल आणि अनिल मिश्रा त्याचबरोबरीने इतर जे काही लोक आहेत त्यांच्या अटका होणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे. आयुष्यभर रामासाठी, हिंदुत्वासाठी किंवा राम जन्मभूमीसाठी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घालणाऱ्या चंपतराय बन्सल यांना ज्या दुर्जनांच्या संगतीमध्ये ते अडकले किंवा दुर्जनांच्या कोंडाळ्यामध्ये ते अडकले, त्याची फलश्रुती अत्यंत मानहानीकारक पद्धतीने भोगावी लागते. याला काय म्हणायचं मित्रहो? या संपूर्ण सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय? चंपकराय बन्सल यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला हवी का? अनिल मिश्रा यांच्यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी का? जे आरोपी आहेत त्यांच्या, जे 8 लोक पकडले त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले, पण आता त्या सगळ्यांचे करते धरते असलेल्या चंपकराय बन्सल आणि अनिल मिश्रा यांचे फक्त राजीनामे घेऊन भागणार आहे का? आपल्याला काय वाटतं? या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आपली मतं आवर्जून नोंदवा. अर्थात ती मतं संसदीय असावीत, संसदीय शब्दांमध्ये असावीत आणि गुणात्मक मूल्यांसहित असावीत असं मला वाटतं. कारण प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या सगळ्यांच्या आस्थेचं, अभिमानाचं, अस्मितेचं आणि परंपरेचं एक प्रतीक आहे. त्यामुळे आपली मतंसुद्धा त्याच पद्धतीनं येणं हे आम्हाला अभिप्रेत आहे. धन्यवाद.